कारंबा बालमृत्यू प्रकरण ग्रामपंचायतीविरोधात गावकऱ्यांचा तीव्र संताप, राजीनाम्याची मागणी। उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। घरासमोर खेळताना एका पडीक उघड्या आडात पडून बाबू तानाजी होळकर या 7 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर कारंबा ग्रामपंचायत प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला असून संपूर्ण गावातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ही दुर्दैवी घटना 31 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली। कारंबा येथील बडीबी मा दर्ग्यासमोर एक जुना आणि पडीक आड आहे। हा आड गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत धोकादायक अवस्थेत उघडाच पडलेला आहे। याच उघड्या आडात खेळता खेळता बाबू होळकर हा निष्पाप बालक पडला। त्याला बाहेर काढून तातडीने सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेनंतर कारंबा गावातील नागरिक प्रचंड आक्रमक झाले। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा रिकामा आड गेल्या अनेक वर्षापासून मृत्यूचा सापळा बनलाय। यापूर्वीही याच आडात दोघांनी उड्या मारल्याच्या घटना घडल्या होत्या। वारंवार दुर्घटना घडूनही ग्रामपंचायत प्रशासनाने हा आड बुजवण्यासाठी किंवा सुरक्षित करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाही। ग्रामपंचायतीच्या याच हलगर्जीपणामुळे आज एका चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागल्याचा थेट आरोप गावकऱ्यांनी केला आहे। आता या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे। या बालकाच्या मृत्यूला ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य जबाबदार असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे। प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ आपली नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि सर्व सदस्यांसह सरपंच, उपसरपंचांनी राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी गावकऱ्यांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून उघड्या विहिरी आणि आडांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।